आता गौतमी पाटीलचा विषय आहे की ते रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये, ती एका बाईला नाचली. तुला काय वाईट वाटतं की बाईला समोर नाचेल नाहीतर आणखीन कुणासमोर नाचेल? तुला काय त्रास होतो? कुणाला पहिल्या धारेची पण किक बसली आणि कुणाला अख्खा खंबा मारला तरी किक बसत. काय त्याला काय करायचं? काय काय हात देताना मुके पण घ्यायचे, केस घ्यायचे. आईला म्हणलं बायकोनी एवढे केस घेतले नाही, एवढे केस चालले. मी आमच्याकडे देवगिरीला येणार, मुंबईला येणार, माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार? ती वाक्य जर केलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा. कमळाबाई घ्या कमळाबाई. सांगतो राव, घड्याळ काय चाललंय मला तर काही कळतच नाही. अरे बाबा दादा त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले आणि गेले, पण शब्दाचा पक्का आणि कामाचा धडाका या दोन गोष्टींसाठी ज्यांचे नाव आदराने घेतले जायचे ते नाव म्हणजे अजितदादा पवार. आज त्यांच्या जाण्याने केवळ एका नेत्याचा अंत झाला नाही, तर प्रशासनावर जरब असणाऱ्या एका कणखर नेतृत्वाचा शेवट झाला आहे. अजितदादांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा निर्भीडपणा. जे मनात आहे तेच ओठावर. राजकारणात अनेकदा शब्दांचे खेळ केले जातात, पण दादांनी कधीही शब्दांना फिरवले नाही. त्यांचे बोलणे कदाचित काहींना बोचणारे वाटले असेल, पहाटेचे त्यांचे निर्णय कधी वादळी ठरले असतील, पण त्यामागे नेहमीच एक स्पष्ट भूमिका होती. होला हो आणि नाहीला नाही म्हणण्याची हिंमत आजच्या काळात दुर्मिळ झाली आहे, जी दादांनी आयुष्यभर जपली. मंत्रालयात सकाळी 7 वाजता हजर होणारा मंत्री महाराष्ट्राने अजितदादांच्या रूपाने पाहिला. फाईलवरची सही असो किंवा विकास कामांचा आढावा, दादांची कामाची पद्धत एखाद्या मशीनसारखी अचूक असायची. अधिकाऱ्यांच्या चुकावर कडक शब्दात ताशेरे ओढणारे दादा तितक्याच तत्परतेने लोकहिताचे निर्णय मार्गी लावायचे. बारामतीचा कायापालट हे त्यांच्या कामाच्या जिद्दीचे जिवंत स्मारक आहे. रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया ठरले. वर पाहता कडक शिस्तीचे वाटणारे अजितदादा आपल्या कार्यकर्त्यांसाठी मात्र नेहमीच हळवे राहिले. सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याच्या हाकेला धावून जाणारा नेता अशी त्यांची ओळख होती. कुणाचे वैयक्तिक काम असो किंवा सार्वजनिक प्रश्न, दादांकडे शब्द टाकलाय म्हणजे काम होणारच हा विश्वास त्यांनी लोकमनात निर्माण केला होता. वाद आले, संकट आली, आरोप झाले, पण दादा कधी झुकले नाहीत. वादळाला अंगावर कसं घ्यायचं हे त्यांनी महाराष्ट्राला शिकवलं. त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे अनेकदा टीका झाली, पण त्यांनी कधीही मुखवटा चढवला नाही. ते जसे होते तसेच समोर होते. सामान्यातला सामान्य कार्यकर्त्याला आपल्या नावाने हाक मारणारा हा नेता होता. वरून नारळासारखे कठीण वाटणारे दादा आतून आपल्या माणसांसाठी तितकेच मऊ होते. आज तो हक्काचा आधारवड कोसळलाय. कोणालाही कल्पना नव्हती की महाराष्ट्राचा हा पॉवर हाऊस असा अचानक शांत होईल. नियतीने दिलेला हा घाला केवळ त्यांच्या कुटुंबासाठी किंवा पक्षासाठी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. राजकारणातील मतभेद बाजूला ठेवले तर एक प्रशासक म्हणून त्यांची उणीव पावलोपावली भासेल. दादा, तुमची ती करारी नजर, तो स्पष्ट आवाज आणि कामाचा तो वेग आता फक्त आठवणीत राहील. महाराष्ट्र एका कर्त्या नेत्याला मुकला आहे. आज दादा आपल्यात नाहीत, पण त्यांनी दिलेला कामाचा मंत्र आणि त्यांची निर्भीड वृत्ती महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सदैव सुवर्ण अक्षरांनी कोरलेली राहील.
स्वर्गवासी सन्माननीय अजितदादा पवार यांना PSA व्हिडिओ ब्लॉगचा शेवटचा मानाचा मुजरा. आज अखंड महाराष्ट्रावर शोककळा पसरली. परमेश्वरा, हे दुःख पचविण्याची शक्ती कार्यकर्ते, चाहते आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना मिळो. त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो. कणखर नेतृत्व, धाडसी बाणा, अखंड महाराष्ट्राला आठवण येते दादा. पुन्हा एकदा जन्म घ्या ना. तुमच्या त्या करारी आवाजाची पुन्हा एकदा गर्जना होऊ दे दादा. या महाराष्ट्राला तुमची पुन्हा एकदा गरज आहे. धन्यवाद.